सर्वप्रथम देवानी सरांना नमस्कार करते. आज ते कामानिमित्त उपस्थित नाहीये, पण त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या वर्गाला आहेत. तेव्हा मी त्यांना, ते जरी उपस्थित नसले तरी मी त्यांना आदरपूर्वक नमस्कार करते. कुबल मॅडमना नमस्कार करून त्यांचं स्वागत करते. वर्गातील सगळे ज्येष्ठ विद्यार्थी, दळवी सर आहेत, शिंदे सर कदाचित असतील, सगळे कुलकर्णी आहेत, रंजना मॅडम आहेत, सगळे उपस्थित विद्यार्थी, सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज कुबल मॅडमने मजल दर मजल गाठत केतू ग्रहापर्यंत आपल्याला आणून ठेवलेलं आहे. राहूची गेल्या वेळेस राहूच काय, सगळ्याच ग्रहांची आपल्याला खूप समग्र, सविस्तर, स्टेप बाय स्टेप खूपच चांगली माहिती मिळालेली आहे, जी आपल्याला शोधून सापडली नसती, ती त्यांनी आपल्यासाठी मेहनत घेऊन एकत्र करून सादर केलेली आहे. तर आज आपण बघूया, कुबल मॅडम केतूची माहिती देणार आहेत. तर मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. धन्यवाद थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू मॅडम. तर सगळ्यात प्रथम मी आपले अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वा कृषी तुल्य श्री देवारे सरांना म्हणजे त्यांचे आभार तर मानते आणि त्यांना कोटी कोटी धन्यवाद पण देते आणि कोटी कोटी साष्टांग दंडवत घालते. आणि मग आता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. तर मॅडम, केतूने आपला केतू झालेला आहे. आज मी म्हणजे मला जेवढी माहिती म्हणजे गोळा करता आली तेवढी मी आज ग्रहांच्या फलादेशमध्ये हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो तिघांना हो पण हो कव्हर करण्याचा प्रयत्न करते. काही नाही असू द्या. तर इथे उपस्थित सर्वांनाच म्हणजे सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर नेहमीप्रमाणे सर्वात प्रथम मी सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता तसेच गुरुदेवता या सर्वांना सविनय साष्टांग दंडवत करते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय श्री हनुमान. आता आपण सुरुवात करूया. मी आता महादेवाचं चित्र शेअर करून ठेवते. आणि कोहोस्ट सरोज मॅडम तुम्ही आहात. मला वाटतं नलावडे मॅडमला सुद्धा सरांनी केलेलंच आहे आणि आपल्या कुलकर्णी मॅडम पण. फक्त कोणाचा माईक चालू नका करू मध्ये आणि व्हिडिओ पण प्लीज चालू नका करू. मग ते व्हिडिओ चालू झाला की मला थोडं डिस्टर्ब होतं. तर चला, थँक्यू थँक्यू ऑल. आपण सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण हर्षल ग्रहाची थोडक्यात माहिती घेऊया. हा हर्षल ग्रह म्हणजे प्रगत मुळात हे तिन्ही ग्रह म्हणजे हे आधुनिक ग्रह म्हटले तर आपण तुम्ही आता बघितलं सरांच्या एवढ्या क्लासला तर आपण हर्षल, नेपच्यून आणि प्लुटोचा सहसा विचार कधीच केलेला नाहीये. म्हणजे पारंपरिक मध्ये सहसा ह्याचा विचार केला नाही जात, पण म्हणजे पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात म्हणजे वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी मध्ये मात्र ते यांचा असे आवर्जून विचार करतात. तर आता आपण एक एक ग्रहाची माहिती घेऊया. तर हर्षल प्रगत शास्त्रांचा कारक असून म्हणजे रूढींना धक्का देणारा आहे. या ग्रहाचा शोध कोणी लावला तर विल्यम हर्षल या शास्त्रज्ञाने 13 मार्च 1782 मध्ये लावला. म्हणून त्याचे नाव या ग्रहाला दिले आहे. यालाच युरेनस, प्रजापती किंवा अरुण असेही संबोधले जाते. आकाश निरभ्र असेल तर अतिशय अंधुक म्हणजे थोडासा, खूप नाही पण दिसतो. म्हणजे हर्षल ग्रह म्हणजे म्हणजे खूप असं महाभयंकर म्हटलंय त्यांनी पण. म्हणजे असं नाही आपण म्हणू की प्रचंड गती पण आहे त्याच्यात आणि शक्ती पण आहे. मानवी बुद्धीला चकित करणारे शोध हर्षलच्या अंमलाखाली येतात. हा ग्रह विमानाचा कारग्रह असल्याने वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने व रूढींचा प्रभाव कमी होण्याच्या दृष्टीने या ग्रहाचा विचार केला जातो. शास्त्रीय म्हणजे गोष्टींपेक्षा धार्मिक गोष्टींचे पण वर्चस्व जेव्हा समाजावर होते तेव्हा या ग्रहाचा विचार म्हणजे विशेष करून केला जात नव्हता. पण हल्ली वैज्ञानिक युगात शास्त्रीय विचार वाढत चालल्याने या ग्रहाचा कुंडलीत विचार करणे अतिशय महत्वाचे झाले आहे. हर्षलकडे बुधाच्या व मंगळाच्या
जवळजवळ 100 पट बुद्धी आणि शक्ती आहे. त्यामुळे स्वभावाने कसा आहे हा लहरी, तिरसट, गंभीर वृत्तीचा, कुशाग्र बुद्धीचा, समाजविरोधी वर्तन करणारा, अहमन्य, नास्तिक आणि पण असं कधी कधी चांगला असं काय म्हणतात शुभ ह्याच्यात असेल तर थोडासा नम्र पण आहे. आणि असं म्हणजे कधी कधी उग्र पण असं म्हणजे दोन्ही टोकाच्या भूमिका घेणार आहे. या ग्रहाची वाईट फले म्हणजे काय, तर विवाह व संतती होण्यास म्हणजे अडथळे पण येतात. प्रापंचिक सुख, विशेषतः वैवाहिक सौख्य म्हणजे जवळजवळ नगण्यच नसण्याच्या असं नाही नसतं असं म्हटलं तरी चालेल. आणि फारच बिघडला तर असं घटस्फोट पण होऊ शकतो. आणि हा हर्षल ना उच्च गणिताचा पण कारक आहे. देशाचे अर्थसंकल्प, मोठमोठे आर्थिक व्यवहार, आंतरराष्ट्रीय उद्योग, गुंतागुंतीची समीकरणे, कॉम्प्युटर म्हणजे हे सगळं हर्षलच्या अंमलाखाली येते. आणि हा म्हणजे वायुतत्वाचा पण पुरुष ग्रह आहे. सामूहिक अपघात, हार्ट अटॅक, चमक भरणे आणि असे भीषण अपघात म्हणजे विमान अपघात वगैरे हे पण हर्षलमुळे होतात. आता नेपच्यूनची थोडक्यात माहिती बघूया. हा नेपच्यून जो आहे ना हा स्त्री तत्वाचा पण जल म्हणजे स्त्री असं ग्रह असून जलतत्वाचा आहे. त्याचा स्वभाव कसा आहे तर नेपच्यूनचा शोध सन 23 सप्टेंबर 1846 मध्ये लागला. नेपच्यूनचा अंमल अंतर्मनावर जास्त असतो. म्हणजे हर्षलचं कसं म्हणजे शास्त्रीय असतात चमत्कार, पण हे नेपच्यून कसं म्हणजे अनुभवाला येतात. म्हणजे असं इंट्युशन पॉवर त्या जातकाकडे किंवा अंतर्ज्ञान शक्ती जास्त असते. नेपच्यून ग्रहाची बैठक ही आध्यात्मिक आणि पारमार्थिक आहे. अतिंद्रिय शक्तीचा अनुभव आणून देतो. सूचक स्वप्ने पडतात, दृष्टांत होतात. आणि अशा जातकांना म्हणजे चांगलं असलं तर वाचासिद्धी पण असते. आणि आपण बघतो ना असं अंगात येणे म्हणजे ते देवी अंगात येते वगैरे असं त्या पण म्हणजे जातकांवर ह्या नेपच्यूनचा प्रभाव असतो. आणि हे जातक कसे असतात स्वभावाने थोडेसे हळवे पण असतात. आणि जसा गुरु कसा अध्यात्माचा कारक आहे तर नेपच्यून कसा आध्यात्मिक अनुभवाचा कारक आहे. आणि हा सौंदर्यवादी पण ग्रह आहे. शब्द आणि भावना यांचा संगम त्याच्यात आहे. त्यामुळं म्हणजे नेपच्यूनच्या अंमलाखाली जे जातक असतात ते जर नेपच्यून चांगल्या स्थितीत असेल तर उत्कृष्ट कवी, लेखक असे पण म्हणजे तयार होतात ह्याच्या अंमलाखालील लोक. मी हे तर सांगितलंय मी जलतत्वाचा आणि श्री ग्रह आहे. आणि हा घोटाळ्यांचा व गूढ गोष्टींचा पण कारक आहे. त्याच्यामुळे काय होतं कधी कधी जातक म्हणजे जर नेपच्यून बिघडलेला असेल तर चुकीचे औषध. हॅलो. मंत्री मॅडम कॅमेरा बंद करा. हो हो, सॉरी सॉरी सॉरी. डिस्टर्ब होतो मग. चुकीचे औषध किंवा चुकीचं म्हणजे असं ब्लड ग्रुपचं जर रक्त दिलं गेलं तर म्हणजे ओढवणारा मृत्यू पण त्याच्या म्हणजे अंमलाखाली येतो. आणि योग मार्गात घुसमटून मृत्यूनंतर काही काही वेळेस काही लोकांचे असं देह सापडत नाही ना, ते पण ह्या नेपच्यूनच्या अंमलाखाली येते. पाण्यात बुडून मृत्यू, गुंगी येणारे औषधे घेणे इत्यादी गोष्टी दर्शवितो. नेपच्यूनच्या अंमलाखाली म्हणजे तंतुवाद्ये म्हणजे साधारण वीणा वगैरे असं म्हटलं तरी वाजवणारे कलावंत आणि हळुवार मनाचे लेखन करणारे म्हणजे असं सॉफ्ट जे रायटिंग असतं ना असं हे नाही म्हणजे क्रांतिकारी नाही ते नेपच्यूनच्या अंमलाखाली येतं. आणि स्वप्नाळू कवी, आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती याच्या कारकत्वात येतात. आणि नेपच्यून जर शुभ असेल तर काय होतं पारमार्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात अशा म्हणजे जातकाची प्रगती होते किंवा असा जातक रममाण होतो. परंतु नेपच्यून अशुभ असेल तर व्यक्ती व्यसनी होते. आणि खूपच अशुभ असेल तर कधी कधी अशा जातकाला वेड सुद्धा लागू शकते. आणि कारण कसं त्याच्या मनाचा समतोलपणा अशा म्हणजे कंडिशन मध्ये बिघडतो. आणि नेपच्यून हा गूढतेचा कारक असल्याने रोगाचे निदान लवकर होत नाही. चुकीच्या औषधामुळे मृत्यू येणे असं होतं. आणि खूप हळवेपणा किंवा असं अस्थिर मन असं पण होतं. आणि असा जातक ड्रगच्या आहारी पण जाऊ शकतो. आणि त्याचा गूढ मृत्यू पण होऊ शकतो. आता प्लुटो ची माहिती थोडक्यात ती तर फार थोडी आहे पण सांगते.
सूर्यमालिकेतील म्हणजे सध्या ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये हा शेवटचा ग्रह आहे. याचा शोध 1930 साली लागला. याचे कारकत्व निश्चित स्वरूपात अजूनही समजलेले नाही. परंतु हा ग्रह एका राशीत, आता कोणी 20 म्हणतं, कोणी 21, असं आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही, पण साधारण 20च्या पुढेच वर्ष एका ह्याच्यात. जसा हर्षल कसा 7 वर्ष असतो, नेपच्यून 14, आणि हा साधारण 20च्या पुढे, म्हणजे 20, 21 असं वेगवेगळे म्हणजे मला आकडे सापडले. पण म्हणजे मोर दॅन 20 वर्ष तो एका राशीत असतो. आणि रोजच्या म्हणजे जीवनापेक्षा मोठमोठ्या कालखंडात किंवा सामूहिक जीवनाच्या दृष्टीने सामाजिक गोष्टी, लढाया, संक्रमणे इत्यादी साठी हा म्हणजे नेपच्यूनचा विचार केला जातो. आणि ज्या ग्रहाच्या युतीत आहे त्याचे कारकत्व तो पूर्णपणे बिघडवून टाकतो. आता आपण नेहमीप्रमाणे म्हणजे ह्या तिघांचं पण प्रत्येक भावातील फळ पटकन बघूया. तर म्हणजे पहिल्यांदा हर्षलचं बघूया. हर्षल जर म्हणजे प्रथम भावात म्हणजे लग्नस्थानी असेल तर कसा जातक असतो. म्हणजे ह्या जातकाचा स्वभाव अतिशय वेगळा, त्याचे विचार पण कसे स्वतंत्र असतात आणि निर्णय पण अचानक पद्धतीने घेतो. त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याला असे अनपेक्षित वळण लागण्याची शक्यता असते. धनभावात किंवा दुसऱ्या भावात जर नेपच्यून असेल तर म्हणजे इथे पण काय होतं, म्हणजे अचानक दोन्ही गोष्टी होतात. अचानक त्याची धनसंपत्ती वाढते पण, किंवा अचानक तो डाऊनफॉलला पण येतो, म्हणजे कमी पण होते. आणि वाणी पण थोडी अशी काय म्हणायचं भडक असते अशी. विचार मात्र इनोव्हेटिव्ह असतात. तिसऱ्या भावात जर हा हर्षल असेल तर म्हणजे इथून आपण भावंड बघतो ना, तर काय होतं म्हणजे ह्या अशा जातकाचं एक तर भावंडांशी खूप जवळीक असते. म्हणजे भावंडांशी तो असं खूप सलोख्याने वागतो, किंवा एकदम असं तोडून टाकतो, म्हणजे बिलकुल संबंध नाही ठेवत, असं असं करतो. म्हणजे कम्युनिकेशन, लेखन, नेटवर्किंग मात्र अशा जातकाचं उत्कृष्ट असतं. चौथ्या भावात जर हर्षल असेल तर असे जातक म्हणजे त्यांच्या वास्तूमध्ये अशा अचानक काहीतरी म्हणजे घटना घडत असतात नेहमी, आणि ते नेहमी आपलं घर म्हणजे बदलत असतात. आणि आईच्या पण आरोग्याच्या संबंधात असं अप्स अँड डाऊन येऊ शकतात. पाचव्या भावात जर हर्षल असेल तर म्हणजे हे अचानक प्रेमात पडतात असे लोक म्हणजे जातक. आणि पण यांची संतती म्हणजे मुलं असो मुलगी असो, म्हणजे ते मात्र खूप असे बुद्धिमान असतात आणि इनोव्हेटिव्ह पण असतात, प्रतिभा संपन्न पण असतात. सहाव्या भावात जर हर्षल असेल तर म्हणजे इथे जातकाला म्हणजे अचानक म्हणजे त्याच्यासमोर शत्रू म्हणजे उभे राहू शकतात, किंवा शत्रुत्व निर्माण होतं. नोकरी करत असेल तर नोकरीत पण म्हणजे अचानक बदल होतात, अपघात घडतात. सातव्या भावात जर आपला हा हर्षल असेल तर इथे म्हणजे जोडीदार जो आहे ना, तो असा अ, स्वाभिमानी म्हणण्यापेक्षा असा स्वतंत्र विचाराचा असतो. आणि म्हणजे लग्नात पण म्हणजे अशा जातकांचं म्हणजे पती पत्नी व्हॉट एव्हर जे कोणी असेल, म्हणजे स्त्री असेल तर पती किंवा पुरुष असेल तर पत्नी, त्यांचं असं जमत नाही म्हणजे. आणि त्यामुळं किंवा पती पत्नीला एक तर अपघात तरी होऊ शकतात, किंवा काहीतरी होतं आणि म्हणजे त्यांना म्हणजे परत लग्न करण्याचं म्हणजे द्विभार्या योग येऊ शकतो. तर आठव्या भावात जर हर्षल असेल तर म्हणजे इथे तर खूप असं म्हणजे मोठं परिवर्तन आयुष्यात घडून येतं. आणि पण ही कुंडली म्हणजे वृश्चिक येईल ना तिथे आपण ह्याची कालपुरुष कुंडली धरली तर, त्यामुळं इथे म्हणजे शक्तिशाली म्हटले ह्या हर्षलला. आणि असे जातक म्हणजे काय करू शकतात, तर ऑकल्ट मध्ये मात्र हे खूप पुढे जाऊ शकतात. म्हणजे त्यांना त्याची काय म्हणतात जन्मजातच आवड असते. रेकी हिलर असतात. असं ऑकल्ट म्हणजे फक्त ज्योतिषच नाही, वेगवेगळ्या म्हणजे ऑकल्ट सायन्स मध्ये त्यांना आवड असतेच, म्हणजे बाय काय म्हणतात जन्मापासूनच. आणि नवव्या भावात जर हर्षल असेल तर इथे म्हणजे यांची कशी पारंपरिक धर्मापेक्षा अशी वेगळी म्हणजे स्वतःचीच एक विचारधारा असते. आणि त्यांच्या भाग्यात पण एकतर अचानक म्हणजे भाग्य असं काय म्हणायचं समृद्ध होतं, किंवा असं डाऊन होतं म्हणजे. हॅलो. जाधव मॅडम. आणि अशा जातकांना प्रवासाची पण आवड असते, आणि त्यांना परदेश म्हणजे गमनचा योग पण येतो.
आणि गूढ विद्येची पण म्हणजे अभ्यास करण्याची आवड असते. 10व्या भावात जर म्हणजे हर्षल असेल तर हे तर लोक म्हणजे खूप इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात असे चांगले चमकतात. वैज्ञानिक क्षेत्रात, IT क्षेत्रात म्हणजे त्यांची चांगली प्रगती होते. आणि असे करिअरमध्ये पण अचानक असे उंच भरारी घेतात. पण हाच जर हर्षल अशुभ असेल तर म्हणजे असं करिअरमध्ये त्यांचं काय म्हणायचं, असं डाऊनफॉल पण होतो, किंवा नोकरी बदलण्याची किंवा जाण्याची पण शक्यता असते. 11व्या भावात जर हर्षल असेल तर अनपेक्षितपणे मोठे मोठे लाभ होतात. यांना मित्रांची मदत पण मिळते. पण मुले मात्र यांच्यापासून दूर राहतात, म्हणजे त्यांच्या जवळ नाही राहत. 12व्या भावात जर हर्षल असेल तर इथे पण परदेश गमनचा योग अचानक येतो मात्र. पण पीडित असेल तर बंधन योग पण येऊ शकतो. आणि हे जातक आहेत ना, यांना गुप्त शत्रू असतात आणि असं मानसिकता त्यांची अस्थिर असते. शुभयोगात असेल तर अध्यात्म म्हणजे असं आध्यात्मिकतेकडे पण अशा जातकाचा कल असतो. आता आपण म्हणजे नेपच्यूनचे प्रत्येक भावातील फळे बघूया. तर पहिल्या भावात जर नेपच्यून असेल तर जातक कसा असतो, कल्पनाशील असतो, थोडा रहस्यमय पण असतो आणि असा भावनाशील पण असतो. आणि असा दुसऱ्यांवर काय करतो, अगदी सहज म्हणजे काही विचार न करता विश्वास टाकून देतो, म्हणजे विश्वास ठेवतो इतरांवर. दुसऱ्या भावात जर नेपच्यून असेल तर म्हणजे याचे पैशाच्या बाबतीत असे काहीतरी म्हणजे भ्रामिक अशा भ्रम असतात किंवा वेगळ्याच कल्पना असतात. आणि इतरांकडून त्याची पैशाच्या बाबतीत फसवणूक पण होते. पण त्याची वाणी कशी मधुर असते, पण असं व्यवहारी नसतो, तो अव्यवहारी असतो. आणि पीडित असेल तर म्हणजे असं त्याचं धन धन व्यय होतो अचानकपणे. तिसऱ्या भावात जर नेपच्यून असेल तर असे जातक संगीतकार, म्हणजे संगीतात त्यांना रुची असते, कवी असतात, लेखक असतात. आणि वृत्ती पण त्यांची अशी संशोधक वृत्ती असते. चौथ्या भावात जर नेपच्यून असेल तर इथे म्हणजे या अशा जातकांना कसं मातृसुख कमी असतं, किंवा असं त्यांना आईची सतत काळजी असते. कारण इथे आईचं आरोग्य पण असं म्हणजे आरोग्याच्या बाबतीत अस्थिर असतं. म्हणजे एकतर असं खूप आजारी असते किंवा कधी चांगली असते, म्हणजे असं दोन्ही पण होतं. त्यामुळं घरात कसं कधी शांती असते, कधी अशांतता पण असते. आणि वृद्धापकाळी म्हणजे असं काय म्हणतात आपल्या म्हणजे सिनियर सिटीजन झाल्यावर म्हणायचं, किंवा वय झाल्यानंतर हे म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असतात असे जातात. 5व्या भावात जर नेपच्यून असेल तर हे इथे ना, हे प्रेमात त्यांच्या जरा वेगळ्याच अशा काहीतरी कल्पना असतात, भ्रम असतात. आणि कल्पनाशक्ती पण असती चांगली, पण ह्या प्रेमाच्या बाबतीत जरा थोडे भावनिक गुंतवणूक जास्त करतात, त्यामुळे ते अपेक्षा पण जास्त ठेवतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हटलं तर अशा म्हणजे ज्यांचं नेपच्यून पंचम भावात आहे अशा जातकाची मुले म्हणजे ते असं कला असती, कुठली न कुठली कला त्यांच्या अंगात असते. आणि त्यांच्या मुलांना संगीताची पण आवड असते. 6व्या भावात नेपच्यून असेल तर असा जातक व्यसनी असण्याची शक्यता असते. त्याला त्वचा रोग होऊ शकतात, अपचनाचे विकार होऊ शकतात, वातविकार पण होऊ शकतात. आणि म्हणजे घरात किंवा तो काही हे करत असेल, काय म्हणायचं व्यवसाय वगैरे, तर तिथल्या नोकरांकडनं त्याला अतिशय त्रास होऊ शकतो. आणि गुप्त शत्रू असण्याची पण शक्यता असते. 7व्या भावात नेपच्यून असेल तर अशा म्हणजे जातकाचा जोडीदार थोडा भावनिक असतो, पण आध्यात्मिक आणि त्याच्या अंगात काही कला पण असते. आणि असं नात्यांमध्ये सतत गैरसमज होत असतात. आणि म्हणजे स्त्री असेल तर पतीला, किंवा पती असेल तर पत्नीला दीर्घ मुदतीचे आजार, म्हणजे असं खूप लांब असं काय म्हणायचं आपण क्रोनिक डिसीज म्हणतो ना, तर तसे आजार पण होऊ शकतात. 8व्या भावात जर नेपच्यून असेल तर इथे मात्र म्हणजे इंट्युशन पॉवर खूप अशी म्हणजे प्रचंड इंट्युशन पॉवर असते अशा जातकाकडे. आणि गूढशास्त्रात पण असा जातक खूप प्रगती करतो. पण ह्याच्यावर ना सारखे सारखे संकट, एक संकट झालं ते निवारण नाही झालं की लगेच दुसरं संकट, असे म्हणजे परत परत संकटे येतात. आणि याला सूचक स्वप्ने पण पडतात. पण याचा मृत्यू मात्र असं गूढ पद्धतीने होतो, म्हणजे त्याची उकल होत नाही की का झाला बुवा असं. तर 9व्या भावात जर हा आपला नेपच्यून असेल तर म्हणजे अशा जातकाला आध्यात्मिक प्रेम खूप असतं.
आणि शुभ योगात असेल हा नेपच्यून तर ते अध्यात्मात म्हणजे अगदी मोक्ष मिळेपर्यंत एवढी प्रगती करतात. यांच्याकडे दूरदृष्टी असते, धोरणीपणा पण असतो. आणि असं गुरूंना मानणारे असतात, साधूंना आणि तांत्रिक व्यक्तींचे पण सहकार्य त्यांना मिळते. 10व्या भावात जर नेपच्यून असेल तर असे जातक कला, संगीत, चित्रपट आणि आध्यात्मिक क्षेत्रातले करिअर करू शकतात. आणि असं काही वेळा मात्र असं त्यांच्या मनात भ्रम किंवा अस्थिरता पण असू शकते. आणि म्हणजे वडिलांचे सुख मात्र जर अशुभ असेल तर म्हणजे त्यांना वडिलांचे सुख मिळत नाही. 11व्या भावात जर नेपच्यून असेल तर म्हणजे अशा जातकाला म्हणजे असं सतत लोकांचं, मित्रांचं सहकार्य मिळतं. पण पीडित असेल तर याला मित्र फसवू पण शकतात. आणि हे सोशल मीडिया किंवा म्हणजे फिल्म अशा ठिकाणी पण हे म्हणजे काम करणारे असतात. 12व्या भावात जर नेपच्यून असेल तर म्हणजे ध्यान धारणा करणारे असतात, तंत्र मंत्र करणारे असतात. आणि असं साधना म्हणजे असं काय म्हणायचं आपण, मेडिटेशन वगैरे करण्याची त्यांना खूप आवड असती. आणि हे परदेशात राहण्याचे पण योग येतात त्यांना. आणि पण हाच नेपच्यून जर इथे 12व्या भावात पीडित अवस्थेत असेल तर ह्यांना शत्रुपीडा पण जास्त होते आणि बंधन योग पण येऊ शकतात. आता प्लुटो बद्दल बघूया. प्लुटोचे प्रत्येक भावातील फळ. तर म्हणजे पहिल्या भावात प्लुटो असेल तर म्हणजे असा जातक म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व कसं प्रभावशाली असतं, तो शक्तिशाली पण असतो. पण आयुष्यात एकदा तरी असं काय म्हणजे त्याच्या आयुष्यात खूप लक्षात राहील असा मोठा बदल हा घडतोच. दुसऱ्या भावात जर प्लुटो असेल तर म्हणजे पैशाच्या बाबतीत पण खूप अप्स अँड डाऊन येतात. कधी कधी खूप पैसे मिळतात, कधी कधी एकदम म्हणजे असं डाऊनफॉलला येतो. आणि कौटुंबिक पण वादविवाद असतात. पण वाणी अशी प्रभावशाली असते जर म्हणजे चांगल्या अवस्थेत असेल तर. तिसऱ्या भावात प्लुटो असेल तर असा जातक खूप साहसी पण असतो आणि अतिशय म्हणजे उत्साही पण असतो. पण ह्याला कर्णदोष म्हणजे कानाचे विकार असू शकतात. आणि त्याच्या भावंडांना अपघात पण होऊ शकतात. चौथ्या भावात जर प्लुटो असेल तर असे जातक ना वारंवार घर बदलतात. आणि वारसा हक्क आहे ना तो पण म्हणजे मिळायला त्यांना थोडा असं काय म्हणायचं ऑब्स्टॅकल्स येतात. घरात वास्तुदोष पण असण्याची शक्यता असते. आणि म्हणजे आईवर पण काही संकटे येतात किंवा आई आजारी असू शकते. 5व्या भावात जर प्लुटो असेल तर म्हणजे हे ना असं काय म्हणायचं, प्रेमात तीव्र भावना असतात, अशी एक मालकीची भावना म्हणजे जास्त असते त्यांच्यात. पण मुले मात्र त्यांची म्हणजे अशी शक्तिशाली असतात, पण हट्टी पण असू शकतात. आणि असं मुलांना म्हणजे अपघात होण्याची पण शक्यता असते जर हा प्लुटो बिघडलेला असेल तर. आणि हे ह्यांची ना असं एक म्हणजे त्यांना स्वतंत्र विचारसरणी असल्यामुळे कसं नवीनच संप्रदाय असं निर्माण करू शकतात. आणि असं हे पण धननाश किंवा कीर्ती पण अचानक मिळते किंवा अचानक अपकीर्ती पण होऊ शकते. 6व्या भावात जर हा प्लुटो असेल तर मात्र असे जातक शत्रूवर म्हणजे नेहमी विजय मिळवतात. आणि यांना शस्त्रक्रियेचा म्हणजे हे पण शस्त्रक्रिया पण होऊ शकते त्यांची एखादी. आणि त्यांना कॅन्सर सारखे आजार, त्वचारोग, मूळव्याध, संधिवात यासारखे आजार पण होऊ शकतात. 7व्या भावात जर हा प्लुटो असेल तर काय होतं म्हणजे खरं तर हे जातक म्हणजे असं मला थोडंसं सापडलंय की हे जातक अविवाहित राहणेच पसंत करतात. आणि बाय चान्स त्यांचा जर विवाह झालाच तर म्हणजे तो असं टिकत पण नाही. आणि यांना असं म्हणजे काय म्हणायचं किडनीचे आजार पण होऊ शकतात. 8व्या भावात जर प्लुटो असेल तर म्हणजे हे प्लुटोसाठी सर्वोत्तम स्थान म्हटलंय त्यांनी. आध्यात्मिक प्रगती करतात, असं राजयोगी हठयोगी असे सिद्धी मिळवतात. आणि तपश्चर्या पण म्हणजे असं चांगल्या पद्धतीने करतात. रेकी हिलर्स असतात, कुंडलिनी जागृत म्हणजे करण्याचा प्रयत्न करतात, ज्योतिषी असतात. आणि ह्यांना पण आकस्मिक लाभ होतात. आणि पीडित असेल तर यांचा मृत्यू अपघाताने होतो. 9व्या भावात जर प्लुटो असेल तर म्हणजे धर्म म्हणजे कसं असं एक असं कट्टर धर्म म्हणतो ना आपण तसे असतात. तत्वज्ञानात पण अशी प्रगती करतात. पण काही काही वेळेस ते धर्मांतर पण करतात. आणि शुभ असेल तर परदेश गमन योग येतो.
राजकारण, समाजकारण यांच्याशी पण त्यांचा संबंध येऊ शकतो. 10व्या भावात जर प्लुटो असेल तर म्हणजे गुप्त एजन्सीत काम करणारे असतात ना, तसे असतात. मनोवैज्ञानिक असतात. चांगलं असं संशोधन करणारे पण असतात, म्हणजे रिसर्चर असतात. पण ह्या अशा जातकांच्या म्हणजे वडिलांना असे असाध्य आजार पण होऊ शकतात. आणि शुभ जर असेल हा प्लुटो, तर परराष्ट्रात म्हणजे राजदूत म्हणून पण जातात आणि तिथे त्यांना लौकिक पण मिळतो. 11व्या भावात जर प्लुटो असेल तर म्हणजे इथे त्यांना म्हणजे काय म्हणतात, शक्तिशाली लोकांचे सहकार्य मिळतं. म्हणजे असे राजकारणी किंवा सत्तेवर असलेले लोक ह्या जातकाला मदत करतात आणि मोठमोठ्या इन्व्हेस्टर्स असतात त्यांची पण साथ मिळते. पण हाच प्लुटो जर इथे पीडित असेल तर काय होतं, म्हणजे हा जातक काय करतो, मोठमोठ्या कंपन्या म्हणजे खोट्या खोट्या कंपन्या काढून इतरांना असं फसवण्याचे कामं पण करू शकतो. 12व्या भावात जर प्लुटो असेल तर म्हणजे इथे कसं बंधन योग येण्याची तर शक्यता आहे. पण इथे म्हणजे आपण म्हणतो ना कार्मिक म्हणजे जर भूतकाळात काही निगेटिव्ह कर्म केलं असेल तर ते पण उघडकीस येऊ शकतं. आणि पण यांची म्हणजे अशी प्रवृत्ती मात्र अशी खोल आध्यात्मिक पण असू शकते. योगाभ्यासी असतात. अशा मोठमोठ्या धर्म म्हणजे असं धार्मिक संस्था पण उभारतात. दानी असतात. म्हणजे हे सगळं किंवा तर हा म्हणजे चांगल्या स्थितीत असेल प्लुटो तर मग गूढशास्त्राचा अभ्यास करणारे असतात. चांगले हिलर्स पण असतात. आता प्रत्येक म्हणजे राशीतील फळ बघूया आपण. तर पहिल्यांदा हर्षलचं मेष राशीतील फळ बघूया. तर मेषेमध्ये हर्षल असेल तर काय होतं, हे तसंही मेष म्हणजे मंगळ ना, अचानक निर्णय घेतात आणि करिअरमध्ये पण असं धाडसी बदल करण्याचा प्रयत्न करतात आणि असं खूप इनोव्हेटिव्ह पण असतात. परंतु यांना राग पण खूप येतो आणि राग आला की असं मग कोणाचं ऐकत नाही ते असं, आणि मग स्वतःच नुकसान पण करून घेतात. वृषभ राशीतला हर्षल असेल तर हे पण आर्थिक क्षेत्रात नवीन नवीन प्रयोग करतात. यांच्या पण संपत्तीत कसं अचानक बदल म्हणजे चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे बदल, पण ते अचानकच होतात. मिथुन राशीतलं जर हर्षल असेल तर यांचं कम्युनिकेशन मात्र चांगलं असतं. असं सोशल मीडियात असतात. असं लेखनात पण खूप असं झपाट्याने प्रगती करतात. पण नात्यात मात्र अनपेक्षितपणे बदल होत असतात. कर्केचा जर हा हर्षल असेल तर इथे पण म्हणजे घरगुती बाबतीत अशा घटना अचानक होतात. असे भावनिक अस्थिर म्हणजे अस्थिरता असते. पण इंट्युशन मात्र या लोकांचं खूप चांगलं असतं. सिंहेतला हर्षल म्हणजे हे खूप असं अशा मोठ्या प्रमाणावर क्रिएटिव्हिटी खूप असते त्यांच्याकडे आणि यांना प्रसिद्धी पण अचानक मिळते. कन्येतील हर्षल म्हणजे हे कसं असं काय म्हणायचं आपण, विश्लेषणात्मक असतात आणि ह्यांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. पण ह्यांच्या आरोग्यात मात्र काय होतं, अचानक चढ उतार येतात. कधी आरोग्य चांगलं असतं तर कधी बिघडतं. तुलामध्ये जर हर्षल असेल तर हे लोक जरा म्हणजे असं नात्यात पण वेगळ्या पद्धतीने असं विचार करतात. पण हे कलात्मक क्षेत्रात मात्र नाव कमवतात. वृश्चिकेतला हा आपला हर्षल असेल तर इथे कसं आयुष्यात मोठमोठे परिवर्तन होतात म्हणजे, आणि यांना पण असं ऑकल्ट म्हणजे तेच ऑकल्ट मध्ये ज्योतिष किंवा आपलं रेकी किंवा गुप्तशास्त्र म्हणजे ह्याची असं काय म्हणतात आवड खूप असते. आणि धनुत जर हर्षल असेल तर ह्यांचा पण विदेश प्रवास म्हणजे परदेश प्रवास पण अचानक पद्धतीने होतो. म्हणजे अचानक असं परदेशात जाण्याची त्यांना संधी लाभते. आणि उच्च शिक्षणात पण म्हणजे असे बदल होतात आणि हे संशोधनाचे कार्य मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. मकरेतला हर्षल असेल तर काय होतं, म्हणजे ह्यांच्याकडं जर जिथे ते नोकरी करत असतील किंवा काय काम करत असतील तर अचानक त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या येतात आणि करिअर पॅटर्न पण त्यांचा एकदम बदलतो. कुंभेतला हर्षल म्हणजे हा इथे ह्या हर्षलला स्वगृहीचा हर्षल म्हटलेला आहे. त्यामुळे तो इथे म्हणजे कोणाची अशी पापग्रहाची दृष्टी वगैरे नसेल तर शक्तिशाली हर्षल त्यांनी म्हटलेलं आहे. मग असे जातक कसे असतात, इनोव्हेटिव्ह असतात,
टेक्नॉलॉजी म्हणजे त्यांना चांगली येत असते. आणि त्यांनी इथे रिसर्चचा राजा असं म्हटलंय, म्हणजे अशा जातकाला. म्हणजे खूप डीप रिसर्च करणारे जे लोक असतात ना, रात्रंदिवस फक्त रिसर्च 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 असे करतात, तर ते त्यांचा म्हणजे मोस्टली कुंभेचा हर्षल असतो. कारण ही इंटेलेक्च्युअल रास आहे ना. मीनेचा हर्ष म्हणजे हर्षल असेल तेव्हा कसं ह्या जातकाला असं आपल्याला कसे साधे स्वप्न पडतात ना, तसे नाही, हे काहीतरी सूचक स्वप्न पडत असतात. आणि त्यांना अंतर्ज्ञान शक्ती पण चांगली असते. आणि आध्यात्मिक ऊर्जा पण त्यांची चांगली असते, म्हणजे सतत असं आध्यात्मिकतेकडेच त्यांचा कल असतो. पण असं कसं भावना थोड्याशा अस्थिर असतात. आता नेपच्यून बघूया, प्रत्येक राशीतील नेपच्यून. तर मेषेचा नेपच्यून असेल तर इथे पण निर्णयामध्ये भ्रम, म्हणजे हे करू की ते करू असं असतं. पण आध्यात्मिक ताकद मात्र चांगली असते या लोकांची. वृषभेचा हा नेपच्यून असेल तर यांना म्हणजे लोक पैशाच्या बाबतीत म्हणजे आयदर लोक ह्यांना फसवतात किंवा हे पण इतरांना फसवू शकतात. पण असं कलात्मक जीवन ह्यांचं चांगलं असतं. मिथुनेचा नेपच्यून म्हणजे कल्पनाशक्ती प्रचंड असे म्हणजे चांगली असते. आणि असे जातक लेखक किंवा कवी बनतात. पण नात्यात मात्र म्हणजे गैरसमज असतात. कर्केचा नेपच्यून अत्यंत संवेदनशील, कारण इथं चंद्र आहे ना. आणि पण इंट्युशन पॉवर सर्वात चांगली असते इथे. आणि घरात दोन्ही गोष्टी असतात. कधी खूप शांतता असते, कधी खूप गोंधळ असतो. आणि आईची पण चिंता असते त्यांना. सिंहेचा नेपच्यून म्हणजे हे नाट्यकला, संगीत, अभिनय म्हणजे ह्याच्यात यांना उत्कृष्ट यश मिळतं. पण प्रेमाच्या बाबतीत मात्र थोडे असे भ्रम असतो त्यांना. कन्येचा नेपच्यून हा आरोग्यावर आणि मानसिकतेवर परिणाम करतो. पण सेवावृत्ती त्यांची चांगली असते. तुळेचा नेपच्यून म्हणजे प्रेम, विवाह ह्याच्यात जरा ते त्यांना भ्रम असतो. आणि ते काय म्हणतात, इमोशनली असे अडकून राहतात. आणि म्हणजे एखादी गोष्ट सोडून द्यायला हवी ना, म्हणजे किती अडकायचं किंवा काय सोडायचं हे त्यांना त्याच्यात त्या बाबतीत थोडासा भ्रम असतो. आणि सौंदर्य आणि कला याचे मात्र ह्यांना खूप लाभ होतात. वृश्चिकेचा नेपच्यून इथे म्हणजे जातकाची अशी जातकाकडे कसं गूढ शक्ती असते. आणि तो तपश्चर्या पण करणारा असतो. म्हणजे धनुचा नेपच्यून हे म्हणजे धार्मिक असतात, तत्वज्ञानी असतात. अध्यात्म म्हणजे पण ते चांगलं असतं, आणि अध्यात्मात ते चांगली प्रगती पण करतात. आणि असं गुरु इथं फकीर म्हणजे फकीर नाही म्हणायचं आपण, आता कुठे राहिलेत फकीर, म्हणजे गुरु किंवा साधू किंवा असे काय म्हणायचं, गुरु सम्य असे लोक जे असतात, म्हणजे त्यांना म्हणजे त्यांची ह्यांच्यावर कृपा असते. म्हणजे मकरेचा नेपच्यून असेल तर करिअरमध्ये कसं थोडं त्याला कन्फ्युजन असतं, हे करू की ते करू असं. एक म्हणजे एक असं काय म्हणायचं, असं निर्णय घेण्याची क्षमता थोडी कमी असते. त्यामुळे ते काय करतात, सतत करिअर बदलत असतात. आणि आध्यात्मिक पण म्हणजे असतात. कुंभेचा नेपच्यून हे जरा असे कसे थोडे मानवतावादी असतात. म्हणजे मानव सेवा करणारे किंवा एनजीओ जे काढणारे लोक असतात ना, त्यांचा मोस्टली कुंभेचा नेपच्यून असतो. कल्पनाशक्ती पण चांगली असते त्यांची. मीनेचा नेपच्यून असेल तर म्हणजे हे पण नेपच्यूनचं स्वगृह म्हटलंय त्यांनी. म्हणून इथे नेपच्यून जर पीडित नसेल तर मग तो चांगला असतो. मग तो असे जातक काय म्हणजे करतात, ध्यानधारणा करणारे असतात. त्यांची अंतर्ज्ञान म्हणजे दृष्टी किंवा इंट्युशन पॉवर पण चांगली असते. मंत्र तंत्र म्हणजे ह्याच्यात पण असं हे म्हणजे असं ह्या सिद्धी त्यांना लवकर प्राप्त होतात. आणि यांना पण असे सूचक स्वप्न पडत असतात. आता प्लुटोच म्हणजे प्रत्येक राशीतील फळ आपण बघूया. मेषेत ज्यावेळेस प्लुटो असतो ना, तर त्यावेळेस म्हणजे असं जातक ना म्हणजे याचं नेतृत्व खूप चांगल्या प्रकारे करतो. पण रागावर त्यांनी नियंत्रण ठेवायला हवं. असं स्पर्धात्मक पण ह्याच्यात भाग घेतला तरी तो असं हे होतं, काय होतं त्याला, यश मिळतं. आणि ह्याचं म्हणजे जीवन असं परिवर्तनशील असतं. वृषभेचा म्हणजे प्लुटो असेल तर हे कसं यांचं म्हणजे नेहमीच पैशांच्या बाबतीत आयदर म्हणजे खूप मिळतात किंवा असं कमी होतात एकदम. म्हणजे संपत्तीत यांच्या
काय म्हणायचं, उतार चढाव किंवा अप्स अँड डाऊन हे असतातच असतात. मिथुनेचा प्लुटो असेल तर हे जातक मात्र बोलण्यात खूप प्रभावशाली असतात आणि असं काय म्हणायचं, मनोवैज्ञानिक असतात. दुसऱ्यांच्या मनात काय चाललं हे पण पटकन ओळखतात. आणि म्हणजे पण असं संवाद म्हणजे आपण कम्युनिकेशन म्हणतो ना, ते थोडंसं तीव्र असू शकतं. कर्केचा प्लुटो असेल तेव्हा इथे कसं म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की आईच्या बाबतीत त्यांना असं काय म्हणायचं, कार्मिक बंधन असे असतात. म्हणजे यांच्या आईचं म्हणजे मातृसुख यांना जास्त मिळत नाही. कारण कसं ती आईला कधी आजारी असते किंवा कधी तिच्यावर काय संकट येतं, त्यामुळे हा जातक असा थोडासा म्हणजे भावना विवश होतो. सिंहेचा प्लुटो असेल तर म्हणजे अशा जातकाकडे आत्मविश्वास प्रचंड असतो आणि ह्यांना प्रसिद्धी पण मिळते आणि सत्ता पण मिळते. कन्येचा प्लुटो असेल तर म्हणजे ह्या जातकाच्या शरीरात म्हणजे अनेक बदल होतात आणि असं म्हणजे तो हिलर पण चांगला असतो आणि म्हणजे तंत्रज्ञान त्याच्यात पण म्हणजे प्रावीण्य मिळवू शकतो. आणि अशी वृत्ती कशी विश्लेषणात्मक असे अनालिटिकल वृत्ती असते अशा जातकाची. तुळेचा प्लुटो असेल तर इथे कसं म्हणजे वैवाहिक जीवनात म्हणजे असं काय म्हणायचं, संघर्ष असतात. म्हणजे जे वैवाहिक सौख्य जे मिळायला हवं ते त्यांना मिळत नाही. आणि कारण ह्याचा स्वभाव कसा असतो, असं पार्टनरवर प्रभाव टाकणारा आणि म्हणजे मीच म्हणजे सर्वस्वी आहे असं म्हणजे तो, त्यामुळे त्या विवाहात त्यांचं असं काय म्हणतात असं डिस्प्यूट होतं. वृश्चिकेचा जर हा प्लुटो असेल तर इथे वृश्चिक रास प्लुटोसाठी म्हणजे असं स्वगृह म्हटलंय, म्हणजे इथे स्वगृही आहे, त्याच्यामुळे तो प्रभावी आहे. आणि मी असे जातक काय कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करतात, असे चांगल्या प्रकारचे रेकी हिलर्स असतात आणि असं सायन्सचा अभ्यास करणारे असतात, ऑकल्टचा अभ्यास करणारे असतात. धनुचा जर प्लुटो असेल तर हे जातक मात्र खूपच म्हणजे असे काय म्हणायचं, तत्वज्ञानी असतात, कट्टर असतात, न्यायी असतात, असं धर्माने चालणारे असतात. मकरेचा प्लुटो असेल तर इथे मात्र जातकाच्या करिअरमध्ये असं जबरदस्त बदल होत असतात. यांना पण सत्ता मिळते, प्रशासनात असतात, नेतृत्व करणारे असतात. कुंभेचा प्लुटो असेल तर म्हणजे हे कसं असं त्यांचे म्हणजे विचार थोडेसे क्रांतिकारी वेगळे असतात, की समाजात म्हणजे परिवर्तन घडवून आणण्याचा ते प्रयत्न करतात. संशोधन चांगलं करतात, टेक्नॉलॉजीमध्ये असतात म्हणजे टेक्निकल पण असतात. मिनेचा प्लुटो असेल तर इथे म्हणजे जातक खूप असं काय म्हणतात आध्यात्मिक असतो आणि ध्यान म्हणजे सायकिक शक्ती म्हणजे असं काय म्हणायचं म्हणजे मानसशास्त्र असं जाणणारा, म्हणजे इतरांच्या मनात काय चाललं ते जाणणारा असतो. ध्यानधारणा करणारा पण असतो आणि गुप्त ज्ञानाची आवड असते त्याला. म्हणजे हे असं जन्म मृत्यू हे काय आहे, ह्याच्या पलीकडे काय आहे, असं विचार करणार असतं. आता आपण म्हणजे हे हर्षल नेपच्यून आणि प्लुटोचं मला जेवढं सापडलंय तेवढं मी सांगते. प्रत्येक नक्षत्रातील फळ बघूया. तर हर्षल आणि नेपच्यूनचं त्यांनी म्हणजे एकत्रच दिले. जर हे हर्षल आणि नेपच्यून म्हणजे हर्षल किंवा नेपच्यून असं तुम्ही समजा अश्विनी नक्षत्रात असेल तर काय होईल, अश्विनी नक्षत्रात हर्षल आणि नेपच्यून म्हणजे असेल तर म्हणजे जातक कसा थोडा अस्थिर असतो, चंचल असतो आणि वारंवार आपले बेत असं बदलणारा असतो आणि असं थोडासा कसं स्वच्छंदी, तत्वज्ञानी, शास्त्री, वेदज्ञ म्हणजे वेद जाणणारा. पण या जातकाला मेंदूचे विकार पण असू शकतात. हा प्लुटो जर अश्विनी नक्षत्रात असेल तर म्हणजे अश्विनी नक्षत्री प्लुटो असेल तर जातक चंचल, सतत भटकणारा किंवा भ्रमंती करणारा, लांब लांबचे प्रवास करणारा, बुद्धिमान, विद्याव्यासंगी, तत्वज्ञानी, लेखक, ग्रंथकार आणि पुढारी असतो. आणि असं असं काय म्हणा, काही काही लोक कसे असे पटपट पटपट लिहितात ना, तसं लिहिण्याची त्यांना सवय असते आणि असं काम पण भरभर 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 करतात. आता हे हर्षल आणि नेपच्यून भरणी नक्षत्रात जर असतील तर जातक
चंचल वृत्तीचा, असं निष्कारण म्हणजे वेळ वाया घालविणारा, शीघ्रकोपी, रागाच्या भरात वाटेल ते करणारा आणि विनाकारणच म्हणजे असं देशोदेशी भटकणारा असतो. जर प्लुटो अश्विन हे सॉरी भरणी नक्षत्रात असेल तर म्हणजे हा जातक कसा लोक म्हणजे असं काही विचार करून बोलत नाही. मला पण हो म्हणणार, तुम्हाला पण, म्हणजे प्रत्येकाच्या होला हो करणारा असतो आणि थोडा म्हणजे स्वार्थी पण असतो आणि पिढीजात म्हणजे कामे करणारा असतो. धैर्यहीन असतो. असं विद्या बुद्धी म्हणजे थोडी कमी असते. परश्रीरथ असतो. असं दुसऱ्यांच्या असं बुद्धीने चालणारा असतो. आता हे हर्षल आणि नेपच्यून जर कृत्तिका नक्षत्रात असतील तर जातक म्हणजे असं अपघात होतात त्या जातकाचे आणि नेहमी त्याच्यावर काही ना काही संकट येत असतात. तो थोडा दुःखी असतो आणि तामसी वृत्तीचा पण असतो. प्लुटो जर कृत्तिका नक्षत्रात असेल तर म्हणजे जातकाची प्रकृती उष्ण असते आणि असं कधी कधी आपण असं नाकातनं पण रक्त येतं ना, दात नाक त्याच्यातून असं रक्त म्हणजे त्याच्या येत असतं किंवा हा त्याला विकार असतो आणि असं त्याच्या डोक्यावर पण असं काहीतरी व्रण असतो. स्वभाव तामसी असतो. विद्वत्ता थोडीशी कमी असते आणि असा कठोर बोलणारा, गर्विष्ठ, इतरांना उपद्रव करणारा, हलक्या मनोवृत्तीचा, धाडसी असा असतो. हे हर्षल नेपच्यून रोहिणी नक्षत्रात असेल तर इथे मात्र जातक म्हणजे विलक्षण बुद्धिमत्ता असते त्याच्याकडं आणि असं वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावत असतो आणि असं गूढशास्त्राची पण त्याला म्हणजे आवड असते आणि असं मन मिळावू म्हणजे असं सतत काही ना काही व्यवसाय किंवा काम करण्यात असा मग्न असतो आणि आपली स्वतःची प्रगती पण चांगल्या प्रकारे करून घेतो. प्लुटो जर रोहिणी नक्षत्रात असेल तर असा जातक सुंदर असतो, शांत, प्रेमळ, बुद्धिमान पण विलासी आणि शुद्ध मनाचा, मायाळू पण स्त्रीप्रिय असतो. हर्षल नेपच्यून जर मृग नक्षत्रात असतील तर असे जातक म्हणजे कसं कुटील कारस्थान करणारे असतात, कामातुर असतात, अशी यांची विद्याबुद्धी मध्यम असते आणि म्हणजे खूप जरी त्यांनी किती काबाड कष्ट केले तरी म्हणजे ते असं फार उच्च लेवलला नाही, मध्यमवर्गीच राहतात. आणि प्लुटो जर मृग नक्षत्रात असेल तर असा जातक पण कामातूर, थोडासा कुटील स्वभावाचा, रोगी, विद्याबुद्धी कमी असलेला आणि असं गबाळा राहणारा असतो, शेती करणारा आणि मध्यम वर्गीय असतो. हर्षल नेपच्यून जर आर्द्रा नक्षत्रात असतील तर जातक कडक, टीकाकार म्हणजे असं पण काही काही लोक कसे सतत म्हणजे बोलले तरी असं इतरांवर टीका करणारे असतात ना, तसे असतात आणि सुबुद्ध, थोडासा विसरभोळा असा पण असतो. आणि जर प्लुटो आर्द्रा नक्षत्रात असेल तर जातक लेखक, समीक्षक आणि अशी त्याची बुद्धी चांगली असते. हर्षल आणि नेपच्यून जर पुनर्वसू नक्षत्रात असतील तर जातक म्हणजे एखाद्या म्हणजे एक अशी अ, म्हणजे त्याची स्वतःची संस्था स्थापन करतो, कायदेपंडित असतो, ग्रंथकर्ता आणि बौद्धिक कार्यात लक्ष घालणारा असा असतो आणि असा खटपट्या म्हणजे असा रिकामा नाही बसून राहत, सतत काही ना काही उद्योग करत असतो. प्लुटो जर पुनर्वसू नक्षत्रात असेल तर जातक म्हणजे बुद्धीचे कामे म्हणजे बौद्धिक कामे करणारा, कला कुशल असं त्याच्या अंगी म्हणजे अशा चांगल्या चांगल्या कला असतात, गाणारा पण असतो आणि समजा हा बुध शुक्र किंवा गुरु चंद्र हे सगळे जर असले म्हणजे शुभ ग्रह तर मग ही फळे असं अजून चांगली मिळतात. हर्षल नेपच्यून जर पुष्य नक्षत्रात असतील तर म्हणजे हा जातक कसा असं खूप ईश्वराची भक्ती करणारा असतो आणि सात्विक असतो आणि समाजाला उपयोगी पडणारा पण असतो आणि धनसंग्रह करणारा पण असतो. प्लुटो जर पुष्य नक्षत्रात असेल तर पण असा जातक परोपकारी, नीतिवान,
म्हणजे असं ईश्वराची भक्ती करणारा किंवा ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा, ऐश्वर्यवान, असं धनाचा संचय करणारा कायदेपंडित असतो. आता हर्षल नेपच्यून जर आश्लेषा नक्षत्रात असतील तर मग काय होतं, असं जातक आहे ना आतल्या गाठीचा असतो, थोडासा कपटी पण असतो आणि असं घातपात प्रवृत्तीचा, विक्षिप्त स्वभाव असतो त्याचा, धूर्त असतो आणि सगळ्यांवर आपलं वर्चस्व म्हणजे गाजवणारा असतो आणि इतरांना फसवणारा पण असतो. प्लुटो जर आश्लेषा नक्षत्रात असेल तर जातक क्रोधी, कृतज्ञ, म्हणजे आपल्याला कोणी मदत केली तरी म्हणजे त्याची जाणीव ठेवत नाही, उलट म्हणजे त्याच्याशी पण वाईट वागतो, धूर्त असतो, घातपात करणारा असतो, निष्ठुर असतो, नीतीभ्रष्ट, अविचारी आणि वाईट गुणांचा असतो. हर्षल नेपच्यून जर मघा नक्षत्रात असतील तर जातक उलाढाली करणारा, उच्च पदाची आकांक्षा बाळगणारा, अधिकारी असतो, प्रसिद्ध व्यक्ती असतो, अशी त्याची बुद्धी पण तीव्र असते, धाडसी पण असतो पण थोडासा क्रूर पण असतो. प्लुटो जर मघा नक्षत्रात असेल तर असा जातक म्हणजे दुसऱ्यावर हुकूमत गाजवणारा आणि हा पण उच्च पदाची म्हणजे त्याला अभिलाषा असतेच. असं राजकीय उलाढालीत भाग घेणारे लोक असतात ना, ते ह्या अंडर येतात या म्हणजे मगाचा प्लुटो असणारे, स्वावलंबी असतात, मानी असतात, कर्तृत्ववान पण असतात. हर्षल नेपच्यून जर पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात असेल तर जातक व्यापार व्यापार करणारा म्हणजे व्यवसाय करणारा असतो, असं त्याला मान मान्यता मिळते, व्यवसाय पण त्याचे म्हणजे चांगल्या पद्धतीने तो करतो आणि गरिबांना पण असा मदत करणारा असतो. हाच प्लुटो जर पूर्वा म्हणजे सॉरी पहिलं आपण हर्षल नेपच्यून बघितलं, आता प्लुटो पूर्वा फाल्गुनी मध्ये असेल तर जातक धडधाकट म्हणजे त्याची प्रकृती चांगली असते, धनाढ्य पण असतो आणि असं पैशावर त्याचं खूप प्रचंड प्रेम असतं, बुद्धिमान पण असतो, सार्वजनिक कार्यात भाग घेणारा आणि प्रसिद्धी मिळवणारा पण म्हणजे त्याला प्रसिद्धी पण मिळते. आता हर्षल नेपच्यून उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असतील तर मग जातक म्हणजे सर्वसाधारण असतो आणि कसं म्हणजे किती त्यांनी प्रयत्न केले तरी आपलं म्हणजे फक्त उपजीविका होईल म्हणजे आपली आणि आपल्या कुटुंबाची, तर एवढंच म्हणजे त्याला मिळतं. हाच प्लुटो जर उत्तरा फाल्गुनी मध्ये असेल म्हणजे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात तर म्हणजे जातकाला म्हणजे तो प्रयत्न करतच असतो पण खूप पटकन नाही, पण काही काळाने मात्र त्याला यश मिळतं आणि असं विद्या किंवा बुद्धी जरा त्याची म्हणजे जेमतेमच असते. आता हर्षल नेपच्यून हस्त नक्षत्रात असले समजा, हं, तर मग असं जातक म्हणजे कसं ते काही ना काही कला त्याच्या अंगी असते, कल्पक बुद्धीचा असतो, चांगल्या विचारशक्तीचा, ऐश्वर्यवान, सुखी आणि त्याच्याकडे दूरदृष्टी असते. प्लुटो जर हस्त नक्षत्रात असेल तर असं जातक कवी, ग्रंथकार, ईश्वर भक्त, नीतिवान, सुंदर असतो दिसायला, गुणवान असतो, सन्मार्गी असतो, धार्मिक पण असतो, कायद्याचे ज्ञान असणारा असतो आणि ऐश्वर्य भोगणारा आणि लोकप्रिय असतो. हर्षल नेपच्यून जर चित्रा नक्षत्रात असतील तर असा जातक, कोण बोलतय, सामनेरकर मॅडम, चित्रा नक्षत्रातील हर्षल नेपच्यून असा जातक तापट असतो, थोडा म्हणजे लहरी असतो, म्हणजे ह्याचा स्वभाव आपण असं प्रेडिक्ट करू नाही शकत, अनप्रेडिक्टेबल असतो हा, दुर्गुणी असतो आणि उगाचच म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत लफडे करणारा असा असतो, विद्याबुद्धी कमी असते आणि अस्थिर स्वभावाचा असतो. प्लुटो जर चित्रा नक्षत्रात असेल तर जातक दुर्गुणी, तामसी, परस्त्रीगामी आणि असं काय म्हणायचं म्हणजे त्याची बुद्धी आणि विद्या म्हणजे दोन्ही पण अशी अल्प असते. हर्षल नेपच्यून
स्वाती नक्षत्रात जेव्हा असतात त्यावेळेस जातक बहुगुणी, न्यायाची आवड असणारा, अशा तडजोड किंवा समतोल वृत्ती असणारा असतो. बुद्धिमान असतो, विद्वान असतो, असा चपळ असतो. आणि त्याला कसला आणि कसला म्हणजे कुठला ना कुठला एखादा छंद पण असतो. आणि थोडस म्हणजे आरामाची पण म्हणजे आवड असते त्याला. प्लुटो जर स्वाती नक्षत्रात असेल तर असा जातक सुखी, विद्वान, सत्वगुणी, न्यायप्रिय, असं काही चुकलं म्हणजे तर पटकन इतरांना क्षमा करणारा म्हणजे क्षमाशील पण असतो, सदाचरणी असतो, लेखक असतो, सत्यप्रिय आणि सर्वांचा आवडता पण असतो. आता हर्षल नेपच्यून विशाखा नक्षत्रात जर असतील तर जातक असा म्हणजे थोडा दुष्ट म्हटलंय त्यांनी, म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा, थोडा भडक भाषण करणारा, घातकी, सूड घेणारा, कपटी, शिक्षण किंवा म्हणजे बुद्धी कमी असलेला, दुर्गुणी, त्याच्यावर विश्वास नाही आपण ठेवू शकत म्हणजे अविश्वासू असतो. आणि त्याला शारीरिक काही व्याधी पण असतात. प्लुटो जर विशाखा नक्षत्रात असेल तर पण असा जातक हा पण म्हणजे भडक भाषण करणारा, दुष्ट असतो, सूड घेणारा, कपटी, दुर्गुणी, असं म्हणजे त्याला असं फार काही बुद्धी नसते पण असं दाखवतो मात्र की मी खूप असं बुद्धिवान आहे, अविश्वासू. आणि ह्याला पण काही ना काही शारीरिक पीडा असतेच असते. आता हर्षल नेपच्यून अनुराधा नक्षत्रात असतील तर काय होतं, असा जातक अस्थिर स्वभावाचा असतो. आणि म्हणजे त्याचा प्रेमभंग झालेला असतो, पत्नीचा त्याग करणारा, किंवा स्त्री असेल तर ती पण आपल्या पतीचा त्याग करणारी असते. प्लुटो जर अनुराधा नक्षत्रात असेल तर असा जातक कामातूर असतो, म्हणजे असं धनवान असतो, असा लोकप्रसिद्ध पण असतो, पण म्हणजे हे एक असं निगेटिव्ह पॉइंट आहे की तो कामातूर असतो, प्रेमळ असतो, परोपकारी, आणि थोडासा म्हणजे बाहेर ख्याली असतो असं म्हटलं म्हणजेच ते कामातूर. आता हर्षल नेपच्यून ज्येष्ठा नक्षत्रात असतील तर जातक कसा असतो, हट्टी, खुशी, आणि असं खूप म्हणजे काय म्हणतात, क्रोनिक आजार म्हणजे लवकर बरे न होणारे असे आजार किंवा रोग पण त्याला होऊ शकतात. काबाड कष्ट करणारे असतो, हाल अपेक्षा म्हणजे भोगणारा असतो, अ, विद्या बुद्धी असा कमी असलेलाच असतो, आणि दुःखी जीवन म्हणजे व्यतीत करणारा असतो. प्लुटो जर ज्येष्ठा नक्षत्रात असेल तर जातक व्यभिचारी, खुळशी, हट्टी, कष्टी, असा खूप कारस्थान महाकारस्थानी म्हटलंय त्यांनी, आणि मोठमोठ्या उलाढाली करणारा असा असतो. हर्षल नेपच्यून मूळ नक्षत्रात जर असतील तर काय होतं, असा म्हणजे जातक वडिलांस घातक असतो. पण असा अशक्य गोष्टी ज्या कोणी नॉर्मल माणूस करू नाही शकत असा पण तो करणारा असतो. धाडस असतं त्याच्या अंगी, असं म्हणजे योग्यता पण आपली तो वाढवतो सतत. आणि असं सर्वत्र त्याचा असा म्हणजे कर्ता पुरुष सारखा असतो ना, म्हणून सगळीकडे त्याचा दरारा असतो. आणि इतरांची म्हणजे त्यांना इतरांच्या काही त्यांना दुःख असेल, काही अडीअडचणी असेल तर त्यांना मदत पण करणार असतो. प्लुटो जर मूळ नक्षत्रात असेल तर जातक क्रोधी, धाडसी, महत्वाकांक्षी, असा शूरवीर म्हटले शूर योद्धा, असं स्वकर्तृत्वाने पुढे येणारा, समयसूचक असा असतो. म्हणजे समयसूचकता असते त्याच्याकडे असं म्हणायचं आपण. हर्षल नेपच्यून पूर्वाषाढा या नक्षत्रात जर असतील तर जातक बुद्धिवान, धनवान, बलवान असतो. आणि म्हणजे सर्वांना असं सुखी करण्याची त्याची नेहमी म्हणजे काय म्हणायचं, त्याची भावना असते म्हणजे. आणि असं आपल्या कुटुंबाचं पण काय म्हणायचं, तो असं काय म्हणायचं तर खयाल राखतो, म्हणजे काय कुटुंबाची चांगल्या पद्धतीने काळजी घेतो. प्लुटो जर पूर्वाषाढा नक्षत्रात असेल तर असा जातक म्हणजे कुठल्याही परिस्थितीत सुखी राहणारा, विद्या बुद्धी चांगली, समाजात त्याला मान मान्यता असते, पैशाची म्हणजे असं बचत करून ठेवणारा असतो. आणि मग बचत करतो त्यामुळे त्याच्याकडे धनसंग्रह पण चांगला होतो. आता हर्षल नेपच्यून उत्तराषाढा नक्षत्रात असतील तर जातक
फटफट्या अल्पबुद्धीचा. पण म्हणजे असं एखादं काम सुरू केलं ना की त्याला पहिल्यांदा थोडस अपयश येतं, मग नंतर मात्र हळूहळू तो यशस्वी होतो. कष्टाळू असतो, मेहनतीने पैसा मिळवणारा असतो. म्हणजे कधी थोडे सुख, कधी थोडं दुःख, म्हणजे अशा टाईपचं असतं त्याच्या जीवनात. प्लुटो जर उत्तराषाढामध्ये असेल तर असा जातक म्हणजे यश कीर्ती संपादन करण्यासाठी म्हणजे नेहमी प्रयत्नशील असतो, आणि त्यामुळे त्याला समाजात योग्य मान सन्मान पण मिळते, आणि तो त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याला तो मान सन्मान मिळतो सुद्धा. हर्षल नेपच्यून जर श्रवण नक्षत्रात असेल तर असा जातक थोडासा अविचारी, अस्थिर, पण समाज सुधारक पण असतो, स्वार्थी असतो, आणि सुखी आणि म्हणजे धनसंचय करणारा पण असतो. प्लुटो जर श्रवण नक्षत्रात असेल तर असा जातक म्हणजे सदाचारी असतो, सात्विक असतो, ईश्वराची भक्ती करणारा, विचारवंत, सुंदर, गुणवान, कीर्तिमान, समाजकार्य करणारा असा असतो. हर्षल नेपच्यून धनिष्ठा नक्षत्रात जर असतील तर जातक म्हणजे अस्थिर वृत्तीचा, थोडासा म्हणजे अविचाराने वागणारा, दुर्गुणी, आणि असा काय म्हणायचं, उदळ्या स्वभावाचा असतो. प्लुटो जर धनिष्ठा नक्षत्रात असेल तर जातक निर्दयी, दुष्ट, अविचारी, कामातुर, असा थोडा घमेंडखोर असा असतो, पण ईश्वर भक्तीकडे पण त्याचा कल असू शकतो. आता हर्षल आणि नेपच्यून शततारका नक्षत्रात जर असतील तर जातक असा म्हणजे अ, मध्यम बुद्धिवाद, आणि असा मध्यमच शिक्षित असतो, म्हणजे फार काही शिक्षण नसतं पण असतो शिक्षित, आणि सुरुवातीला असं खूप काम करणारा, असं असं वेगवेगळे म्हणजे मला हे करायचं ते करायचं असं मनोरंजनात वेळ घालवणारा असतो, म्हणजे चंचल वृत्ती असते त्याची. प्लुटो जर शततारका नक्षत्रात असेल तर असा जातक हा पण असा साधारण बुद्धिमान म्हणजे बुद्धीचा असतो, आणि म्हणजे पण घरगुती किंवा प्रापंचिक कामे उत्तम करणारा असतो, कायद्याने बोलणारा असतो, आणि कायद्यानेच वागणारा पण असतो, म्हणजे कायदे नाही मोडत. हर्षल नेपच्यून पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात असेल तर असे जातक म्हणजे शोध लावणारे, शोधक असतात, कल्पक असतात, सतत व्यासंगी असतात, आणि सामाजिक कार्यकर्ते पण असतात. प्लुटो जर म्हणजे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात असेल तर असा जातक धनवान असतो, बुद्धिवान असतो, सत्वगुणी असतो, म्हणजे गणितात तो उत्तम प्रगती करणारा असतो, कल्पक पण त्याची बुद्धी असं कल्पक पण असते, आणि चतुर असतो, आणि समयसूचक पण असतो. आता हर्षल नेपच्यून उत्तरा भाद्रपद आहे नाही झालं ना, हा उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असेल तर जातक सुखी, आणि असं पैशाचा संग्रह करणारा, थोडीशी वृत्ती अधीर असते म्हणजे उतावळा असतो, कोणत्याही गोष्टीचा क्षणिक विचार करणारा असतो, म्हणजे असं डीप लेवलला जाऊन एखादी गोष्ट म्हणजे आपण विचार करू मग करू असं नाही करत. प्लुटो जर उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असेल तर जातक इथे पण हा जातक उतावळाच असतो, चंचल, अस्थिर विचारांचा, आणि जशी वेळ येईल तसं वागणारा बोलणारा असा असतो. हर्षल नेपच्यून रेवती नक्षत्रात असतील तर जातक गुणसंपन्न, गुणग्राहकता असते त्याच्याकडे, अशा चांगला विचारवंत असतो, सुखी असतो, धन म्हणजे धन असतं त्याच्याकडं, ऐश्वर्य भोगणारा असतो, विद्वान असतो, आणि हा पण म्हणजे समयसूचक असतो, म्हणजे सारासार बुद्धीचा वापर करूनच वागणारा असतो. प्लुटो जर रेवती नक्षत्रात असेल तर असा जातक पण धनवान, ऐश्वर्यवान, बुद्धिमान, चतुर, असं सत्याच्या मार्गावर चालणारा, कायदे पंडित, सत्कर्मी, आणि आपलं देव साधू संत यांच्यावर श्रद्धा पण ठेवतो, आणि समाजप्रिय पण असतो तो, म्हणजे चांगला वागतो त्यामुळं समाजात तो प्रिय पण होतो.
तर आपण हे म्हणजे हर्षलची प्रत्येक म्हणजे जेवढे मला सापडले तेवढे मी सांगते. ग्रहांबरोबर जर युती झाली तर साधारण फळे काय मिळतील ते बघूया. म्हणजे हर्षल आणि सूर्य यांची जर युती झाली तर मग काय, तर असे जातक कसं म्हणजे त्यांचे वडिलांशी असं डिस्प्यूट होतं, म्हणजे मतभेद होत असतात. पण बुद्धिमत्ता मात्र यांची म्हणजे चांगली असते, इनोव्हेटिव्ह पण असतात आणि दूरदर्शी असतात. आणि मग खूपच पीडित झाला तर वडिलांपासून दूर राहणेच म्हणजे असं पसंत करतात. किंवा म्हणजे लहानपणीच यांचे म्हणजे वडिलांचं निधन झालेलं असतं. आणि जर स्त्रियांच्या कुंडलीत असेल अशी युती तर माझ्या स्त्रीचा विवाह असा उशिरा होतो. हर्षल आणि चंद्राची जर युती असेल तर इथे कसं जातक असं आपण म्हणतो ना, मूड स्विंग असे होत असतात सारखे, म्हणजे मानसिक असं अप्स अँड डाऊन असतात. पण यांची म्हणजे अंतर्ज्ञान शक्ती मात्र खूप चांगली असते. आणि मातृसुख म्हणजे कमीच मिळतं. कारण हा जर म्हणजे ही जर हर्षल चंद्र युती खूपच पीडित असेल तर मग म्हणजे त्या आईला म्हणजे आईपासून ते दूर पण राहतात, किंवा आईला असे काही आजार येऊ शकतात. वैवाहिक सौख्यात पण म्हणजे कमी येऊ शकते. आणि असं घर पण म्हणजे मोठमोठी स्थित्यंतरे होतात असं म्हटलंय, म्हणजे सारखे अचानक घर बदल करतात. हर्षल आणि मंगळ यांची जर युती असेल तर काय होतं, म्हणजे हे असे जातक ना खूप धाडसी असतात, ऊर्जावान असतात, आणि असं काय म्हणतात रिस्की निर्णय असं न विचार करता एकदम कुठल्याही गोष्टीत रिस्क घ्यायला तयार असतात. पण अशा जातकांचं कसं अग्नीचं भय असतं, शस्त्र भय असतं, म्हणजे अपघात होण्याची शक्यता पण असते. आणि यांचा स्वभाव थोडासा तिरसट, असं हेकेखोर, किंवा मी म्हणेल तीच पुरं जशी आपण म्हणतो ना, म्हणजे आपलेच म्हणणे खरे करणारा असा असतो, आणि क्रांतिकारी पण स्वभाव असतो. हर्षल आणि बुध एकत्र असतील म्हणजे ही यांची काय म्हणायचं युती असेल तर असे जातक मात्र असं संशोधन करणारे असतात, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पण काम करणारे असतात. तंत्रज्ञानात म्हणजे आणि विज्ञान असे त्याची त्यांना आवड असते. आणि यांची कसं विचारांची गती अशी वेगवान असते, खूप पटकन असे निर्णय घेतात, म्हणजे अचानक निर्णय घेतात. यांचे पण मूड स्विंग होत असतात. हर्षल आणि गुरु जर एकत्र असेल तर म्हणजे असे जातक म्हणजे धर्माने वागणारे असतात, नैतिकता असते त्यांच्याकडे. आणि यांचं ध्येय पण असं कसं असं विशाल म्हणजे मोठं असतं, पुरोगामी विचारांचे असतात. तर्कशक्ती पण चांगली असते, बुद्धिमत्ता पण चांगली असते. पण हे जर पीडित असेल ही युती तर जातक थोडे अविवेकी असतात. आणि म्हणजे कोर्ट कचेरीमुळे काय होतं, त्यांच्या द्रव्याची हानी होते. आणि असं प्रगतीत पण विलंब होतात, पुत्रशोक अशा गोष्टी पण होऊ शकतात. हर्षल आणि शुक्राची युती असेल तर हे पण कसं असं म्हणजे जर ती युती चांगली असेल तर चांगली आहे बरं का. संगीत, नृत्यकला, काव्य, चित्रकला, फोटोग्राफी, किंवा निरनिराळे खेळ याच्यात यांना म्हणजे प्रावीण्य मिळतं. आणि यांना मित्र मैत्रिणी पण खूप असतात. आणि बौद्धिक राशीत जर ही हर्षल शुक्राची युती झाली तर हे ललित साहित्य, लेखन, काव्य उत्तम करतात. पण हेच जर पीडित असेल म्हणजे ही युती तर मग असं म्हणजे सांसारिक जीवनात संशयी वातावरण निर्माण होतं. आणि त्यामुळं ते म्हणजे पती पत्नी एकमेकांपासून आयदर दूर राहतात किंवा घटस्फोट घेण्याची शक्यता पण आहे. हर्षल शनीची जर युती असेल तर इथे जातक म्हणजे थोडासा समजूतदार पण असतो, व्यवहारिक पण असतो. आणि प्रत्येक गोष्टीचा म्हणजे असं काय किस पाडतो आपण म्हणतो ना, सूक्ष्म अभ्यास करणारा, चिकाटी असते त्याच्या अंगी, अंतर्ज्ञानी पण असतात. पण यांच्या जीवनात म्हणजे असं थोडे ताणतणाव पण असतात, म्हणजे यांना कार्मिक धडे मिळतात. म्हणजे कसं जसं त्यांनी केलेलं असेल त्याप्रमाणे, म्हणजे चांगलं केलेलं असेल तर चांगलं फळ मिळतं, आणि जर काही वाईट कर्म केलं असेल तर त्याचं म्हणजे शिक्षा पण त्यांना मिळते. अपघात होतात. आणि असं जातं कसं सतत त्याला चिंता पण निर्माण होते.
हर्षल आणि राहू एकत्र असेल तर इथे कसं दुहेरी अचानकता असं म्हटले. म्हणजे काही वेळेस खूप चांगलं होतं किंवा एकदम वाईट होतं, अशी मधली परिस्थिती नसते. आणि ह्यांचं आयुष्य कसं क्रांतिकारी आयुष्य असतं, म्हणजे चढ उतार खूप असतात त्यांच्या आयुष्यात. आणि हर्षल आणि केतू जर एकत्र असेल तर म्हणजे ह्यांना एकांतात राहायला आवडतं, तपश्चर्या करायला आवडतं. आणि ह्यांचे विचार असे इतर लोकांपेक्षा वेगळे असतात. आणि ह्यांना पण असं काय आध्यात्मिक अनुभव चांगले येतात. आता नेपच्यून आणि सूर्य एकत्र असेल तर काय होतं बघूया. असे जातं म्हणजे क्रिएटिव्ह असतात, म्हणजे कला पण असते त्यांच्या अंगात कुठली ना कुठली, दूरदर्शी असतात. पण वडिलांबद्दल मात्र त्यांच्या मनात नेहमी काही ना काही गैरसमज असतात. आणि असं म्हणजे अ, कवी होऊ शकतात, नाटककार, तत्वज्ञ, संशोधक पण असतात. आणि आध्यात्मिकतेकडे जास्त कल असतो त्यांचा. नेपच्यून आणि चंद्र जर एकत्र असेल तर काय होईल बघूया आपण. ह्याच्यात हे मात्र अशी ही युती थोडीशी असं चांगली अभ्यासायला हवी. कारण कसं इथे जर ही बिघडलेली असेल ना, तर मानसिक दौर्बल्य म्हणजे दुर्बलता, मानसिक दुर्बलता असते. आणि ती खूपच वाढली तर अशा जातकाला वेळ लागण्याची पण शक्यता असते. पण डायरेक्ट असं सांगायचं नाही, आपल्याला थ्रू आउट कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. पण ही पॉसिबिलिटी आहे. यांना मानसिक आजार होऊ शकतात. आणि बौद्धिक राशीत म्हणजे 3, 7, 11, 6 ह्याच्यात जर असेल तर मात्र, आणि म्हणजे चांगली असेल, असं कुठल्या कुयोग नसेल त्याच्यावर, तर अशा जातकाची बुद्धिमत्ता मात्र कुशाग्र असते. आणि म्हणजे यांना असं आपण म्हणतो ना, अ, काय म्हणतात, स्वप्नात काही संदेश मिळतात, किंवा असं भविष्य पुढे काय होणार हे जाणण्याची पण त्यांच्याकडे क्षमता चांगली असते. पण मातृसुखात पण कमतरता येते. आणि असं प्रतियोगात असेल म्हणजे नेपच्यून चंद्र किंवा केंद्र योगात, तर मग आईला फारच त्रास होतात. नेपच्यून आणि मंगळ म्हणजे ही युती असेल तर भाऊ, बहीण किंवा नातेवाईकांना अपघात होतात. असं म्हणजे काय, अं, असं आकस्मिक घटना किंवा स्फोटक असे फळ मिळतात म्हणजे. आणि अशा जातकाला गुप्त शत्रू पण असतात. आणि तो काय करतो, आपली शक्ती म्हणजे शक्ती तर आहे, मंगळ आहे म्हणून, पण तो चुकीच्या दिशेने आपल्या शक्तीचा वापर करतो. आणि असे जातक म्हणजे धीर गंभीर विचारी पण असतात, जर युती ठीक असेल तर. चिकाटीने काम करणारे पण असू शकतात. नेपच्यून आणि बुध एकत्र असेल तर असे जातक म्हणजे कल्पनाशक्ती त्यांची चांगली असते. आणि असे छान छान कविता करणारे असतात. चित्रकला पण चांगली असते. कुशाग्र बुद्धिमत्ता असते. असे स्मरणशक्ती पण चांगली. आणि असे संशोधक असतात, तत्वज्ञानी असतात. पण हीच युती जर बिघडलेली असेल तर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आणि इतरांना फसवतात हे लोक. नेपच्यून गुरु युती असेल तर म्हणजे हे मात्र अ, ही युती अर्थात पीडित नसावी, मग चांगलं. म्हणजे हे जातक असे बुद्धिमान असतात आणि आध्यात्मिक क्षेत्रात मात्र खूप चांगली असे प्रगती करतात. आणि मंत्र, ज्योतिष, असं वेदांत, हस्तसामुद्रिक अशा क्षेत्रात ते असे चांगले म्हणजे गूढ शास्त्रात पण चांगली प्रगती करतात. पण शुभ योगात हवे मात्र, त्याच्यावर कुठलाही कुयोग झालेला नसावा. पीडित असेल तर मग अशा जातकांच्या संसारात त्यांना नैराश्य, वैफल्य येते. संततीशी पण मतभेद होतात, किंवा संततीमुळे त्यांना त्रास पण होऊ शकतो. नेपच्यून आणि शुक्र एकत्र असेल तर इथे कसं, या जातकांची कसं त्या प्रेमात अशी थोडी अवास्तव अपेक्षा असते. आणि त्यांची त्यामुळे प्रेमात फसवणूक पण होऊ शकते. आणि म्हणजे स्त्रियांच्या पत्रिकेत जर असं असेल आणि समजा त्या स्त्रीचं लग्न झालेलं असेल, तर घटस्फोट पण होण्याची वेळ येते. तिला मासिक पाळी पण अनियमित असू शकते. आणि पुरुषच्या पत्रिकेत असेल तर बिघडलेली असेल तर असे जातक व्यसनी पण असू शकतात. आणि थोडस त्यांचं असं लैंगिक आणि मानसिक पतन पण होऊ शकतं. शुभ स्थितीत तर मी सांगितले, मग त्यांचं हस्ताक्षर चांगलं असतं, चित्रकला, हस्तकला, संगीतकला ह्याच्यात पण ते प्रावीण्य मिळवतात. नेपच्यून आणि
शनी जर एकत्र असतील तर म्हणजे हे कसं राजकारण, समाजकारण, धर्मकारण म्हणजे अध्यात्मात असे ह्यांच्याशी त्यांचा संबंध येतो. पण जर नेपच्यून आणि शनी ही युती पीडित असेल तर बंधनयोग पण येऊ शकतात, मानसिक पीडा होतात आणि असं गुप्त शत्रू वाढतात त्यांचे, गृह सौख्य पण मिळत नाही आणि वैवाहिक सौख्यात पण अडचणी येऊ शकतात. नेपच्यून आणि राहू एकत्र असतील तर असा जातक म्हणजे थोडा व्यसनी पण असतो, अंधश्रद्धाळू पण असतो आणि पण ते आपण म्हणतो ना हिप्नॉटिझम करणारे तसे पण असतात. नेपच्यून आणि केतू एकत्र असतील तर इथे मात्र खूप म्हणजे त्यांनी असं सांगितलं अशा जातकाला तीव्र आध्यात्मिक अनुभव येतात आणि तो थोडा असा रहस्यवादी असतो. पण कधी कधी म्हणजे असं मोक्ष आणि हे ह्याच्यात तो असा भ्रम होतं निर्माण त्याला. म्हणजे कधी वाटतं मोक्षाकडे जावं, कधी वाटतं नाही ह्याच्यात काहीच म्हणजे तथ्य नाही, असं असं दोन टोकाला विचार करणार असतो. प्लुटो आणि सूर्य एकत्र असतील तर काय होतं, हे म्हणजे असं जातक शक्यतो असं म्हटलंय म्हणजे आता ते तुम्ही नंतर बघा, जे खूप पत्रिका बघतात त्यांना, की अशा जातकाचा जन्म आपल्या वडिलांच्या निधनानंतर झालेला असू शकतो. हा असेलच असं नाही, मे बी असं ह्याचं व्यक्तिमत्व मात्र चांगलं असतं. आणि असं या अशा जातकाच्या जीवनात खूप अशा मोठमोठे परिवर्तन आपण म्हणतो ना ट्रान्सफॉर्मेशन असं होत असतं. आणि समजा तो नोकरी पण करत असेल तर मग असं नोकरीत अचानक एक तर बदल होतात किंवा त्याच्यावर काहीतरी नोकरीत संकट पण येऊ शकतं. प्लुटो आणि चंद्र एकत्र असतील तर म्हणजे इथे कसं जातकावरनं असं तो खूप असा म्हणजे खूपच भावनिक असतो किंवा त्याच्यावर काहीतरी असं खोल जखमा झालेल्या असतात म्हणजे भावनिक, त्यामुळं तो मानसिक रोगाला बळी पडू शकतो. आणि त्याच्या आईला पण कष्ट असतात, काहीतरी असं दीर्घ मुदतीचे आजार असतात, म्हणजे आईशीच असं त्याचं कार्मिकच संबंध असतात. प्लुटो आणि मंगळ ही म्हणजे शक्तिशाली जरी असले हे व्यक्ती तरी याच्या भावंडांना मात्र अपघात होऊ शकतात. आणि असे जातक म्हणजे मिलिटरीमध्ये म्हणजे काम करणारे असू शकतात, योद्धे सैनिक असतात आणि तपश्चर्या करायचं ठरवलं तरी ते चांगले तपस्वी पण होऊ शकतात. प्लुटो आणि बुध एकत्र असतील तर काय होतं, यांची मनोवैज्ञानिक क्षमता चांगली असते आणि हे खूप डीप संशोधन करणारे असतात आणि निरीक्षण क्षमता पण त्यांची खूप उत्तम असते. आणि असं बोलतात ना तर आपण म्हणतो ना एखाद्याच्या शब्दात जादुई शक्ती असते तर तशी असते. पण हीच युती पीडित असेल तर वाणी दोष पण निर्माण होतो आणि त्यांना त्वचेचे आजार पण होऊ शकतात. प्लुटो आणि गुरु एकत्र असेल तर इथे कसं म्हणजे खरं तर आता प्लुटो बरोबर एखादी युती पण ठीक आहे चांगली असेल तर म्हणजे नॉर्मल. पण ही जर युती पीडित असेल तर त्या जातकाच्या म्हणजे एक तर त्याला संतती उशिरा होते, झाली तरी त्या संततीमध्ये काहीतरी म्हणजे त्या संततीला व्यंग असू शकते आणि ह्या जातकाला सतत म्हणजे संततीची चिंता असते. आणि हे जातक कसे असे धर्मांतर पण करतात म्हणजे दुसऱ्या धर्माचा पण म्हणजे स्वीकार करतात किंवा एक तर आपलीच नवीन म्हणजे आपलाच काहीतरी नवीन संप्रदाय काढतात. प्लुटो आणि शुक्र एकत्र असतील तर इथे म्हणजे जातक असा म्हणजे परस्त्री संबंध येतो जातकाचा असं म्हटलंय किंवा द्विभार्या योग येतो. आणि समजा पती पत्नी असं कसं असं अंतर पण खूप असतो, की म्हणजे असं ती पत्नी खूप छोट्या वयाची आणि पती खूप मोठा किंवा असं व्हाईस वर्सा. आणि अशा जातकाला गुप्त आजार पण होऊ शकतात, मूत्राशयाचे विकार होऊ शकतात आणि म्हणजे स्त्री संबंधी विषयात कोर्ट कचेरी पण होऊ शकते. आणि खूपच पापग्रहांनी म्हणजे युक्त किंवा दृष्ट असेल तर घटस्फोट होण्याची शक्यता वाढते. प्लुटो आणि शनी एकत्र असेल तर इथे कार्मिक संकट म्हटले म्हणजे कसं शनी कसा न्यायी आहे ना, तर जसं केलं असेल तसं भरायला लागतं. म्हणजे चांगलं केलं असेल तर म्हणजे चांगले पण फळं मिळतील आणि काही चुकीचे कर्म झाले असतील तर शिक्षा पण मिळेल. आणि अशा जातकाला संधिवात,
कॅन्सर, मुदतीचे आजार, बंधन योग किंवा अशा जातकाचे अपघात पण होऊ शकतात. प्लुटो आणि राहू एकत्र असेल तर असे जातक राजकारणी असतात, सत्तेवर असतात, कूटनीतिज्ञ असतात. आणि प्लुटो आणि केतू एकत्र असेल तर म्हणजे ह्या जातकांना कसं असं म्हणजे मोक्षाकडे जाण्यासाठी ते खूप प्रयत्नशील असतात. त्यांना तंत्र मंत्र विद्या त्याच्यात इंटरेस्ट असतो. गूढशास्त्रात पण असं म्हणजे चांगली प्रगती करतात. आणि शुभ स्थितीत असेल तर म्हणजे डीप लेवलवर जाऊन असं अध्यात्म करतात आणि म्हणजे थोडक्यात मोक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आता खरं तर ना म्हणजे आपण हे आता मी प्रत्येक वेळेस सांगितलं म्हणून सांगतेय. म्हणजे आता ह्या म्हणजे ग्रहांसाठी काय म्हणतात रत्न देणं कितपत योग्य आहे नाही ते आपण हे बघून ठरूया. पण मला थोडेसे सापडलेत की म्हणजे कुठलं रत्न ह्या ग्रहांसाठी आहे. तर इथे अलेक्झांड्रा म्हणजे हर्षलसाठी त्यांनी अलेक्झांड्रा सांगितलंय. तर त्याचं वर्णन काय केलं तर म्हणजे अलेक्झांड्रा हे हर्षल या ग्रहाचे रत्न असून त्याचा रंग जांभळा आहे. आणि हे म्हणजे कसं हे रत्न दिवसा प्रकाशात असं हिरवट दिसतं आणि रात्री मात्र बघितलं तर लाल रंगाचं दिसतं. आणि हे रत्न म्हणजे दुर्मिळ पण आहे. म्हणजे त्यांनी तर असं म्हटलंय की माणिक आणि हिरा याच्याही पेक्षा हे रत्न मौल्यवान आहे. आणि सतत रंग बदलणारे असं हे एकमेव रत्न आहे. याचे औषधी गुणधर्म काय आहेत तर हे वापरल्याने गर्भाशयाचे विकार, मानसिक विकार, फिट्स, विस्मृती असेल कोणाला तर अशा म्हणजे आजारांवर ते चालतं. आणि मनाला असं मानसिक शांती मिळते हे घातल्यानंतर. आणि हे घातल्यावर म्हणजे ज्याला आपण देतो त्याच्या भाग्याला कलाटणी पण मिळू शकते. मग हे किती वजनाचं वापरायचं तर अलेक्झांड्रा 3 ते 4 कॅरेटचा तरी असायला हवा. आणि तो सोन्याच्या अंगठीमध्ये बसवून मंगळवारी किंवा शनिवारी सूर्योदयापासून 1 तासाच्या आत प्राणप्रतिष्ठा करून मधल्या बोटात म्हणजे हे आपलं गुरुच्या शेजारचं मधलं शनीचं बोट आहे ना त्याच्यात घालायचं. मग हे कोणी कोणी म्हणजे वापरायला हवं तर ज्यांचा भाग्यात 4 आहे अशा व्यक्तींनी, ज्याच्या कुंडलीत चंद्रहर्षल शुक्रहर्षल म्हणजे यांची युती किंवा प्रतियुती आहे, ज्यांच्या पत्रिकेत हर्षल शनी, हर्षल केतू, हर्षल मंगळ यांचे कुयोग असतील त्यांनी पण, किंवा कुंडलीत 1 4 6 8 12 या स्थानी हर्षल असेल तर त्यांनी पण घातला तर चालतो. किंवा पंचमात किंवा एकादश स्थानी ज्या स्त्रियांच्या म्हणजे कुंडलीत हर्षल आहेत त्यांनी पण घातला तर चालतो. आणि मग हा अलेक्झांड्रा हर्षल साठी म्हटलं ना नेपच्यून हा नेपच्यून साठी ओपल म्हटलंय त्यांनी, ओपेल किंवा मूनस्टोन पण चालतं. म्हणजे तो ओपल हे नेपच्यूनचं रत्न असून हे खूप असं अतिशय आकर्षक आहे, मनमोहक आहे आणि देखणं रत्न आहे. हे रत्न म्हणजे पांढरं किंवा गुलाबी या असं छटांमध्ये मिळतं. आणि ते असं ठिसूळ आहे म्हणजे जर थोड्याशा अंतरावरून जरी खाली पडलं तर ते पटकन म्हणजे असं फुटू पण शकतं. म्हणजे त्यामुळे ते काळजीपूर्वक आपण हाताळायला हवं. आणि ह्याचे दैवी शक्ती किंवा फायदे काय आहे तर या रत्नाच्या उपयोगाने नेत्रज्योती प्रकाशमान होते. जर काही म्हणजे ताप वगैरे येत असेल तर तो नाहीसा होतो. आध्यात्मिक प्रगती होते. इंट्युशन पॉवर वाढते. अंतरस्फूर्ती पण म्हणजे तेच म्हणजे इंट्युशन पॉवर वाढते. आणि दुसऱ्याच्या मनातील गोष्टी पण कळू शकतात. आणि आपल्याला असं चांगलं आपण म्हणतो ना कधी कधी चांगलं होणार असेल तर आपल्याला पूर्वसूचना मिळते किंवा वाईट होणार असेल तरी आपल्याला असं इंट्युशन येतं. तर तशा गोष्टी होतात ते घातल्याने. आणि शुभ घडणार असेल तर त्याचं पण म्हणजे आपल्याला असं काय म्हणायचं अ, जाणीव होते म्हणजे. आणि असं पण म्हटलंय त्यांनी, आता हे कितपत खरंय चांगलं असेल तर ठीक आहे, या रत्नाच्या उपयोगाने दारूची सवय पण सुटू शकते.
म्हणजे एका स्वच्छ बाटलीत म्हणजे कसं द्यायचं ते सांगितलंय. एका स्वच्छ बाटलीत पाणी भरून त्यात 40 दिवस हे रत्न ठेवावे. मग 41व्या दिवसापासून दारू पिणाऱ्या व्यक्तीस नियमित म्हणजे रोज म्हणजे 40 दिवस हे पाणी थोडं थोडं प्यायला द्यावं. आणि मग 41व्या म्हणजे 40 दिवस पाणी द्यायचं प्यायला. मग 41व्या दिवशी ह्या म्हणजे ते जे आपण रत्न त्याच्यात टाकलंय ना ते पाण्यात, तर त्याची अंगठी करायची आणि मग घालायची. मग ह्याने दारूची सवय हमखास सुटते असं मला हे सापडलंय. पण तुम्ही बघा. मग ह्या रत्नाचं वजन किती? तर ओपेल साधारण 2 ते 3 कॅरेटचा असायला हवा. हा पण सोन्याच्या अंगठीत म्हणजे सोन्याची अंगठी करायची, त्याच्यात बसवायचा आणि सोमवारी किंवा शुक्रवारी सूर्योदयापासून 1 तासाच्या अवधीत प्राणप्रतिष्ठा करून अनामिकेत घालायचा किंवा करंगळीत पण चालतो. तर हे रत्न कोणी वापरावे? ज्यांचा शुभांक किंवा म्हणजे मूलांक किंवा भाग्यांक 7 आहे अशा व्यक्तींनी, ज्यांच्या पत्रिकेत 6, 8, 12 या स्थानी नेपच्यून असेल तर, आणि म्हणजे नेपच्यून दूषित असेल किंवा खूपच त्रास होत असेल तर. आणि मग हे नेपच्यून वापरणाऱ्यांनी काय तर म्हणजे नेपच्यूनचा खडा वापरत असेल तर त्यांनी सांगितलंय हे नाही वापरायचं, हर्षलचा नाही वापरायचा. आणि प्लुटो संबंधी फक्त मला तिथं नाही जास्त काही मिळालं, पण त्यांनी काळा हकीक किंवा ब्लॅक टुर्मलिन असा पण एक खडा असतो, तर तो वापरला तर चालेल. आणि ह्यांनी ते असे अंक पण दिले, तर तुम्हाला तर माहितच असेल. म्हणजे हर्षलला त्यांनी 4 अंक दिलाय, नेपच्यूनला 7 दिलाय आणि प्लुटोला म्हणजे 0 म्हणजे पूर्णत्व किंवा 9 असं दिलंय. चला, मग आता थांबूया आपण. मला जेवढं जेवढं सापडलं हे हर्षल, नेपच्यून किंवा प्लुटो बद्दल, तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. नमस्कार मॅडम. मस्त आहे. नेहमीप्रमाणेच आपण तर नवग्रह बघितलेच. नवग्रहानंतर हे सुद्धा तुम्ही तीनही ग्रहांची माहिती तुम्हाला जेवढी जमली तेवढी तुम्ही आम्हाला एकत्रित करून संकलितपणे ती विशेष पद्धतीने तुम्ही त्याचं मांडणी केली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांच्या वतीने. मॅडम, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप नमस्कार. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. चला, मग मी आता रेकॉर्डिंग बंद करते. आणि सर नाही आले ना आता, आपण मग मी मीटिंग बंद करते हा. तुम्हाला पण सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. खूप थँक्यू छान झालं मॅडम, मॅडम. थँक्यू खूप व्हेरी छान मच झालं. मॅडम. मॅडम खूप छान. थँक्यू खूप मॅडम. छान माहिती दिली. थँक्यू मॅडम थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम.